स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. तलाठीच्या अहवालानुसार दाखला देण्यात येत असल्याचा उल्लेख उत्पन्नाच्या दाखल्यावर केला जात असल्यामुळे त्यात खोटी माहिती आढळल्यास तलाठीवर कारवाई होते. या कारवाईच्या भीतीमुळे तलाठींनी उत्पन्न दाखल्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या तपासणीचे काम बंद केले असून यामुळे ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून उत्पन्न दाखल्याचे काम ठप्प झाले. दाखले मिळत नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत असून त्याची दाखलेविना कामे खोळंबली आहेत. ठाणे, कल्याण, मुरबाड, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी आणि शहापूर असे एकूण 7 तालुके ठाणे जिल्ह्यात येतात. तालुका स्तरावरील तहसील कार्यालयातून नागरिकांना उत्पन्न दाखला, रहिवास प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक प्रमाणपत्र तयार करून दिली जातात. यातील उत्पन्नाच्या दाखल्यासाठी नागरिकांनी अर्ज केल्यास त्याची तपासणी तलाठीकडून केली जाते. ठाणे जिल्ह्यात दररोज 300 ते 400 उत्पन्न दाखले दिले जातात. प्रत्येक तालुक्यात दररोज 50 ते 60 उत्पन्न दाखल्यासाठी अर्ज येतात. अर्जदाराने दिलेले स्वयं घोषणापत्र आणि कागदपत्रांच्या आधारे तलाठी उत्पन्न दाखला तयार करण्यासाठी अहवाल तयार करून पुढे तहसीलदाराकडे पाठवतात. त्या आधारे नागरिकांना उत्पन्नाचे दाखले तहसील कार्यालयातून उपलब्ध करून दिले जातात. या दाखल्यावर तलाठींच्या अहवालानुसार सदरचा दाखला देण्यात येत असल्याचा उल्लेख करण्यात आलेला असतो. यामुळे एखादा दाखला खोटा असल्याचे आढळल्यास संबंधित तलाठीवर कारवाई करण्यात येते. एखादे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले तर पोलिसांकडून तलाठीची चौकशी केली जाते. काही ठिकाणी तलाठीवर गुन्हेही दाखल झालेले आहेत. या कारवाईच्या भीतीमुळे तलाठींनी अखेर उत्पन्न दाखल्यासाठी आवश्यक असलेला दाखला देण्याचे काम बंद केले आहे. यामुळे ठाणे जिल्ह्यातील 7ही तालुक्यात उत्पन्न दाखला मिळेनासा झाला आहे. ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी या क्षेत्रात 2024 या वर्षभराच्या कालावधीत 230 जणांचा अपघाती मृत्यू तर 708 जण गंभीर जखमी झाल्याचे समोर आले. मृतांच्या अपघातांची सरासरी केल्यास प्रत्येक महिन्यात किमान 19 ते 20 जणांना प्राण गमावा लागत आहे. 2023च्या तुलनेत 2024 या वर्षात अपघाताचे प्रमाण अधिक आहे. 2023मध्ये 200 जणांचा मृत्यू झाला होता. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी हे क्षेत्र येते. ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचे असलेले मुंबई नाशिक महामार्ग, मुंब्रा बाह्य वळण, घोडबंदर, कशेळी, भिवंडी मार्ग, शिळ फाटा, ठाणे बेलापूर मार्ग यासह काही महत्त्वाचे मार्ग ठाणे आयुक्तालय क्षेत्रातून जातात. तसे अंतर्गत मार्गावरही शहरात वाहतूक असते. उरण, जेएनपीटी येथून गुजरात, भिवंडी आणि नाशिकमध्ये वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांचा भारही या मार्गावर असतो. ठाणे जिल्ह्यातील नागरिकीकरण झपाट्याने वाढत असल्याने वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यासोबत आता अपघाताचे प्रमाणही वाढू लागले आहे. ठाणे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 2024मध्ये 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या कालावधीत 1017 अपघातांची नोंद झाली असून त्यामध्ये 1161 जणांचे अपघात झालेत. या अपघातामध्ये 230 जणांना अपघातामध्ये आपला प्राण गमावा लागला आहे. 2023मध्ये याच कालावधीत 200 जणांचा अपघाती मृत्यू झाला होता. 2023मध्ये 940 गुन्ह्यांची नोंद झाली असून 1065 जणांचे अपघात झाले होते. विना शिरस्त्राण दुचाकी चालवणे, वाहन चालविताना होणाऱ्या मानवी चुका, धोकादायकरित्या रस्ता ओलांडणे यामुळे अपघात झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. कचरा, पाणी, गरीब महिलांना व दिव्यांग बांधवांना योजनेचा न मिळालेला लाभ, CCTV कॅमेरे बसवण्यात न आल्याने नागरिकांची सुरक्षा, अनधिकृत बांधकाम, क्लस्टर योजना, रेंटलच्या घराची झालेली दुरावस्था, स्मशानभूमी तसेच शहरातील व घोडबंदर वाहतूक कोंडी अशा अनेक समस्यांनी नागरिकांना ग्रासले आहे. ठाणेकरांना भेडसावणाऱ्या समस्यांच्या विळख्यातून बाहेर काढा अशी मागणी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, संपर्क प्रमुख नरेश मणेरा, जिल्हा प्रमुख केदार दिघे व इतर शिवसेना पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आयुक्त सौरभ राव यांना लोकमान्य सावरकर नगर येथील जलकुंभावरील स्लॅब गेल्या 2 वर्षापासून पडलेला आहे. तसेच धर्मवीर नगर येथे महानगरपालिकेच्या जागेवर वृक्ष छाटून 21 अनधिकृत गाळे बांधण्यात आले होते. तसेच ठाणे हे तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक अशा सिद्धेश्वर तलावाची झालेली दुर्दशा, ठिकठिकाणी साठलेल्या कचऱ्याचे ढिगारे व इतर अशा अनेक समस्यांच्या छायाचित्रांच्या
पुराव्यासहित वस्तुस्थिती दाखवण्यात आले. नुकताच पार पडलेल्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत अनेक कोट्यवधी रुपयांच्या निधीची घोषणा करून सत्ताधाऱ्यांनी आपली पोळी भाजून घेतली. परंतु जनतेच्या पैशाचा चुराडा जास्त व सुविधा कमी असे चित्र सध्या ठाण्यात दिसत असल्याने स्वच्छ व सुंदर असणारे ठाणे सध्या डबक्याचे व कचऱ्याचे साम्राज्य तयार झालेले आहे. ठाणे महापालिकेची तिजोरी रसातळाला गेले. त्यामुळेच उगाच नको त्या कामावर उधळपट्टी थांबेल का असा सवाल त्याने आपल्या या पत्रामध्ये केला आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीची आठवण म्हणून उभारलेल्या घोडबंदर रोड परिसरातील धर्मवीर नगरमध्ये समाजकंटकांचे राडे सुरूच आहेत. धर्मवीर नगरमध्ये शिवसेनेच्या उभाटा पक्षाच्या शाखा प्रमुखाच्या गाडीची अज्ञातांकडून तोडफोड केल्याचा प्रकार बुधवारी रात्री घडलाय. या घटनेचे चित्रण व्हायरल झाले असून राजरोज राडे करणाऱ्यांवर कारवाईची मागणी स्थानिक नागरिक करतायत. या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. दरम्यान हा गंभीर प्रकार नजीकच्या पालिकेच्या आरक्षित भूखंडावर अतिक्रमणावरून उद्भवलेल्या वादातून घडल्याचे समजते. घोडबंदर परिसरातील धर्मवीर नगर येथील तुळशीधाम भागात ठाणे महापालिकेच्या भूखंडावर सर्वप्रथम कंटेनर शाखा उभारण्यात आली. या विरोधात तेव्हा आमदार केळकर यांनी आवाज उठवला होता. त्यानंतर या कंटेनर शाखेशेजारी जागेतील वृक्षांचा बळी घेऊन भूमाफियांनी 31 गाळे उभारले होते. याबाबत रहिवाशांच्या तक्रारी आल्याने आमदार केळकर यांनी महापालिकेला जाब विचारला. त्यानंतर पालिकेने हे सर्व गाळे जमीनदोस्त केले. तेव्हापासून या भागात भूमाफिया आणि स्थानिकांमध्ये वाद सुरू आहेत. हे वाद सुरू असतानाच बुधवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास शाखा प्रमुख शशिकांत कालगुडे यांच्या स्कॉर्पिओ गाडीवर 3 ते 4 अज्ञातांनी हल्ला करून गाडीची तोडफोड केली. तोडफोड करणाऱ्या समाजकंटक तरुणाचे व्हिडिओ चित्रण व्हायरल झाले असून चितळसर पोलिसांनी अज्ञातांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान धर्मवीर नगरमध्ये अतिक्रमणाबरोबरच गुंडागिरी फोफवली असून अनेकदा हल्ले तसे वाहनांच्या तोडफोडीचे प्रकार सर्रास घडत असल्याचा आरोप स्थानिक महिलांनी केला आहे. शशिकांत गणपत कालगुडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 20 वर्ष मी इथला शाखा प्रमुख आहे. पण या ठिकाणी जे आनंदीपणे कारभार झाला होता, झाडांची रात्री 18 डिसेंबर रात्री 12 वाजता झाडांची कत्तल झाली होती. त्या ठिकाणी गेले असताना मी त्यांना बोललो, बाबा इथं महापालिकेचा प्लॉट आहे, महापालिकेचं बोर्ड लावलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही काय करताय? मला म्हटलं की तुम्ही जास्त शहाणा झालाच काय, मी तुला बघून घेऊ म्हणून अशा पद्धतीने बोलले. आणि ह्या ठिकाणी आनंदीपणे गाडी बांधायचा त्यांचा प्रयत्न होता. पण ते नंतर माझ्या लक्षात आलं आणि ते गाडी तुटले. महापालिकेच्या आपल्या याला आपत्कालीन विभागाला कळलं. त्यांनी स्वतःहून चौकशी केली, बघून गेले, फोटो काढून गेले. तो मनात राग घेऊन माझ्यावरची दुश्मनी काढून माझ्या गाडीची अशी नासधूस केली, तोडफोड केली. आणि भविष्यात मला त्या स्थानिक गुंडांकडून धोका, जीवाला धोका आहे. त्यासाठी मी पोलीस स्टेशनला काल तक्रार दाखल केली. अजूनपर्यंत कोणाला पकडलेलं नाही, फक्त संशयित म्हणून त्यांची नोंद करून घेतलेली. आणि कुठल्या प्रकारची अजूनपर्यंत कारवाई झाली नाही. माझ्या गाडीचं अजून हे करायला आले, आपलं पंचनामा करायला सुद्धा आले नाहीत. अजून 2 वेळा वरिष्ठ पोलीस निरीक्षण पोलीस अजून आलेले नाहीत. आणि माझ्या गाडीचा पंचनामा सुद्धा झाला नाही. तरी मला या गावगुंडाकडून धोका आहे. तर यासाठी मी पोलीस स्टेशनला पुन्हा आणखी आता आयुक्तांना जाऊन भेटणार आहे. तुमची मागणी काय? माझी मागणी असल्या ह्या गुंड लोकांचा आजचाच प्रकार नाही, मागच्या वेळी सुद्धा एकाची मारुती उंगी तोडली त्यांनी. असे म्हणजे गुंडच आहे ते. हे म्हणजे मेन सूत्रधार आले आहेत. आणि दुसऱ्यांना दारू बाजू लोकांच्या गाडीची नासधूस करणे, रस्त्यामध्ये खुल्या रस्त्यामध्ये गाडी उभी करून तिथं केक कापणे, नंतर डीजेचा आवाज मोठे करणे आणि पोलिसांना फोन करून यायचं तोपर्यंत निघून जातात. आणि एखाद्या व्यक्तीने विरोध केला तर ते 20-25 जणांची टोळी त्याला रस्त्यात अडवून किंवा बाहेर कुठे पकडून त्याला मारहाण करतात. असे प्रकार चालू आहे. आम्ही ह्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या धर्मवीर नगरमध्ये आज रिक्षावाले भाडे घेऊन यायला घाबरतात की ते रिक्षावाल्यासुद्धा लुटतात.
अशा परिस्थिती भरते. त्याच्यामुळे असल्या गावगुंडांचा कायमस्वरूपी बंद झाला पाहिजे आणि मला न्याय मिळाला पाहिजे. शाश्वत नागरी विकासासाठी पाण्याचा पुनर्वापर करण्याचे नियोजन करून जल व्यवस्थापनाच्या क्षेत्रात ठाणे महानगरपालिकेने अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले. या आराखड्याची अंमलबजावणी कालबद्ध रीतीने करण्यात येणार आहे. वाढत्या नागरिकीकरणामुळे पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर द्यावा लागणार असल्याचे प्रतिपादन ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले. सध्या ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज 241 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्यापैकी केवळ 5% पाण्याचा पुनर्वापर होतो. 2035 पर्यंत हा वापर किमान 16% वाढण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. तोवर 490 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पुनर्वापर योग्य करण्याची क्षमता निर्माण होईल. या आराखड्यातून प्रक्रिया क्षमता वाढवणे, जास्तीत जास्त पाण्याचा पुनर्वापर करणे, उद्यान, शौचालय, उद्योग, बांधकाम यासाठी या पाण्याचा वापर वाढवून पिण्याच्या पाण्यावरील अवलंबित्व कमी करण्याचे नियोजन असल्याचे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.